तर जाताना सगळं स्वच्छ करून जायचं, पॅकिंग वगैरे करायची, सगळं मुलांचं, आपलं, मिस्टरांचं सगळं व्यवस्थित सगळं सामान घ्यायचं आणि आल्याच्या नंतरसुद्धा हेच काम असतं. परत ते बॅग अनपॅक करायच्या, सगळं व्यवस्थित जे कपडे धुवायचे ते धुवायचे आणि सगळे बाकीचे सगळे व्यवस्थित ठेवून द्यायचे. हे तर नेहमीच ठरलेलं असतं. आता तुम्ही तर बघितलं, आम्ही पंढरपूर, गाणगापूर तिकडे गेलो होतो आणि तिकडून आलो आणि कपडे सगळ्यांचे म्हणजे खूपच खराब झालेले होते. ते कपडे मी एका बॅगमध्ये भरले होते वेगळे व्यवस्थित आणि आता म्हणलं बरेच कपडे होते धुवायला, म्हणलं आधी मशीनला कपडे लावून देते आणि घरातनं काहीच भाज्या नव्हत्या, गावाला गेलेल्या असल्यामुळे ना, तर त्यामुळे भाज्या आल्या होत्या. तर मग भाज्यासुद्धा घेतल्या, त्या व्यवस्थित धुवून ठेवल्या आणि माझं ना हे नेहमी मी जाताना ना सगळं घर स्वच्छ करून जाते, सगळं आवरून जाते, पण ना धूळ वगैरे होतेच आणि खाली फरशीवर किंवा गॅस ओट्यावर जर काही म्हणजे पाल वगैरे फिरले असेल तर ते काय आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आल्याबरोबर ना किचन वटा एकदम मी धुवून घेते, सगळा गॅस पण धुवून घेते आणि तसंच सगळं झाडून वगैरे घेतलं. नंतर फरशीसुद्धा पुसून घेतली छान, कारण हे सगळं केल्याच्या नंतर जरा बरं वाटतं आणि जी धूर वगैरे असते आणि घर बंद असतं ना, तर त्यामुळं थोडंसं असं ते मोकळी हवासुद्धा आलेली नसते, त्यामुळे त्या एकदा सगळं व्यवस्थित स्वच्छ आवरून घेतलं ना तर जरा बरं वाटतं. तर मग भाज्या वगैरे स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यासुद्धा फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. तसेच कपडे झाले होते धुवून, म्हणलं आता ते पण वाळू घालून देऊ, कारण बरेच कपडे होते धुवायला. सकाळी आम्ही ना तिकडून गावावरून येताना सासरकडून आहे ना मी नाश्ता करून आले होते, पण स्वयंपाक बाकी होता. तर म्हणलं चला आज ना बटाट्याची भाजी आणि पोळी म्हणजे पटकन होईल असं स्वयंपाक करू, कारण गावावरून आल्याच्या नंतर ना खूप थकवा येतो आणि थोडासा आराम होणं तर गरजेचंच आहे. तर त्यामुळं म्हणलं आल्याबरोबर बसून काही फायदा नाही, कंटाळा येऊन. सगळ्यात आधी तर हे कपड्यांचं काम झालं होतं, तरीसुद्धा काही कपडे हाताने धुवायचे बाकी होते की जे वॉशिंग मशीनमध्ये मी नव्हते लावणार. तर म्हणलं ते आता नंतर निवांत धुते, काही अर्जंट नव्हते धुवायचे. तर आता गावाला जाताना ना पण मी सगळी स्वच्छता करून जाते, घरातलं सगळं आवरून जाते, काहीच भांडे वगैरे ठेवत नाही. पण आल्यावर आहे ना म्हणजे काही ना काही हे थोडंफार स्वच्छता तर परत करावीच लागते किंवा आवरावंच लागतं, थोडंसं पुसून वगैरे घ्यायलाच लागतं. तर मग तसंच मग स्वयंपाक करून घेतला आणि 2-2:30 वाजले होते जवळपास. म्हणलं आता ते पण जेवायला येतील, तर खूप थकले होते. मग जेवण वगैरे करून घेतलं छान आणि म्हणलं चला आता थोड्या वेळानं आराम करूया.